नमस्कार मंडळी. बाहेर खूप ऊन लागते. अशा उन्हाळ्यामध्ये अशी कुल्फी घरातल्या घरात बनवून तयार करा. बघू शकता मी इथं घरातल्याच साहित्यात बनवून तयार केलं, वेगळं काहीच वापरलेलं नाही याच्यामध्ये. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे कळेलच. आता जास्त काही वेळ घेणार नाही कारण व्हिडिओ लॉंग होत होता. इथं मी 9 ते 10 बदाम घेतलेले आहेत. उकळतं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि 1-2-3 मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे वरची साल निघून जाईल याची. तर आता याला बाजूला ठेवून दिलेलं आहे बघू शकता. आणि इथं कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे मी 1 ते 1.5 चमचा इतकं आणि त्याच्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं दूध घालून खलवून घ्यायचं आहे. आता ही झाली आपली पूर्वतयारी. याला पण बाजूला ठेवून देणार आहोत आपण. आता इथं मी गॅसवर टोप ठेवलेला आहे. टोपामध्ये दूध घेतलं होतं. आता तुम्हाला कितपत जास्त करायचं आहे आईस्क्रीम त्याच्यावर अवलंबून आहे दुधाचा प्रमाण घ्यायचा. मी अर्धा लिटरपेक्षा थोडंसं कमी घेतलेलं आहे या ठिकाणी. तर आता याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली की लगेच आपल्याला इथं बदामचे साल काढून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. वरची साल 2 ते 3 मिनटामध्ये निघून जाते. आणि इथं बघू शकताय छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. बरं आता याच्यामध्ये वाटते वेळेस याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअरचं जे दूध आहे आपण खलवून ठेवलेलं त्याच्यातलं अर्ध मी याच्यामध्ये टाकते. कारण अख्खे बदाम आहेत आणि थोडेसेच आहेत त्याच्यामुळं वाटणार नाही मिक्सरला. तर इथं मी बघू शकता वाटून घेतलेलं आहे. आणि आता इथं दुधालासुद्धा आपल्या उकळी आलेली आहे किंवा 1-2 मिनिट आपलं दूध उकळत आहे. 2 ते 3 मिनिट झालं. आणि आता या दुधामध्ये बदामाचं मिश्रण आणि कॉर्नफ्लोअर खलवून जे ठेवलं होतं ते सुद्धा आता दोन्ही एका चमच्याने हाताने हलवत राहायचं आहे आणि दुसऱ्या हाताने ओतून द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून गाठी गुठळ्या होणार नाहीत. आणि कॉर्नफ्लोअर टाकते वेळेस थोडंसं बुडापासनं हलवून मगच टाका कारण बुडाला जाऊन बसलेलं असतं वाटीच्या. तर इथं बघू शकता आता खलवून घेतलेला आहे, एकजीव झालेला आहे. 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे याला. आणि आता याच्यामध्ये साखरेचा प्रमाण मी वापरलेला नाही कारण पुढे मी कॅरमलाइज करून साखर टाकलेली आहे याच्यामध्ये. थोड्याशा 10-15 केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत. त्या अगोदरच टाकायच्या होत्या पण मी आत्ता टाकत आहे. बरं आता याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आहे. आता कॉर्नफ्लोअर वगैरे शिजून दाटसर दूध झालेलं आहे आपलं. तिकडं बनवलेलं दूध थंड होतं आहे तवर इथं साखर आपण कॅरमलाइज करून घ्यायचं आहे. कढईमध्ये छोट्यात साखर टाकलेली आहे आणि आता सतत असं हलवत राहायचं आहे याला. बघू शकता 1-2 ते 3 मिनटात साखर विथळून जाते आणि थोडासा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे याला म्हणजे चकाकी खूप छान येते आपल्या आईस्क्रीमला. तर इथं मी घरच्या साहित्यातच बनवून तयार केलेली आहे. आणि आता इथं बघू शकताय साखर हळूहळू विथळायला लागलेली आहे. पूर्णपणे साखर विथळली की थोडासा हलका ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला हलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि आता याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि आता त्याच गॅसच्या शेगडीवर आपण इथं दूध ठेवलेलं आहे अगोदर घट्ट करून घेतलेलं. कॅरमलाइज केलेली साखर याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे. 2-3 मिनटं परत शिजवून घ्यायचं आहे. पातळसर होते साखरचं सगळं कॅरमलाइज केलेलं विरघळलं की याला थंड करून घ्यायचं आहे. आपल्याला पूर्णपणे थंड झालं की मग याच्यामध्ये आपण जायफळचं जे बाहेरच्या कुल्फीमध्ये टेस्ट असते जायफळची त्याच पद्धतीचं बनवणार आहोत म्हणून मी इथं जायफळचा वापर केलेला आहे. बरं आता इथं वेलची पूडसुद्धा मी या ठिकाणी टाकलेला आहे. ऑप्शनल आहे, दोन्हीमधून एकसुद्धा टाकू शकताय. आवडत असेल तर टाका नाही तर स्किप केलं तरी चालेल. आता इथं बघू शकताय मी वेलची पूड टाकून खलवून घ्यायचं आहे. मिक्सरचं जे छोटं भांडं असतं ते घ्यायचं आहे. ओतून दिलेलं आहे अर्ध मिश्रण मी पूर्ण बसत नाही म्हणून मी अर्धच ओतून दिलेलं आहे. आणि आता याला पल्स मोडला 1-2 मिनटं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे स्मूथ बॅटर तयार करायचं आहे. सगळ्यांच्याच घरात कुल्फीचे साचे नसतात मग अशा पद्धतीने जुगाड करावा लागतो आपल्याला. तर इथं बघू शकता मी स्टीलचा डब्बा घेतलेला आहे या ठिकाणी अशा पद्धतीचा आणि ते दोन्ही पण बॅचेस वाटून झालेल्या याच्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आपल्याला. आणि आता याला रॅप पेपरने रॅप करून घ्यायचा आहे. बरं नसेल अवेलेबल तर आपला साधा कॅरीबॅग असतो तो सुद्धा लावला तरी चालेल म्हणजे बर्फाचे कण जमा होणार नाहीत वरती. तर त्याच्यामुळं हे झाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं मी रॅप करून घेतलेला आहे. रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे याला. तर बघू शकता रात्रभर ठेवून दिल्याच्या नंतर तुम्ही 7 ते 8 घंटेसुद्धा ठेवलं तरी चालेल. आता बघू शकता इथं कुल्फी आता
कुल्फी आता आपली सेट झालेली आहे, रेडी आहे म्हणू शकता. आता या भांड्याला थोडंसं मी नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यामध्ये ठेवून देणार आहे आणि चाकूच्या साहाय्याने हे कुल्फी काढून घेणार आहे. बघू शकता मस्त निघते. इथं काढून घेतल्याच्या नंतर बघू शकताय कट करून घ्यायचं आहे आपल्याला. अप्रतिम दिसत आहे. बघू शकताय किती टेक्स्चर खूप छान आलेलं आहे आणि बाहेरच्यासारखी सुद्धा टेस्ट आली होती मंडळी. नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.